तर निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबत बेकायदेशीर काम केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे। सुनावणी संपल्यानंतर संजय राऊत माध्यमांशी बोलत होते। तर आमचा युक्तिवाद झाल्यावर सत्य बाजू समोर येईल अशी प्रतिक्रिया मंत्री योगेश कदम यांनी दिली। आजचं जे संपूर्ण युक्तिवाद होता हा निवडणूक आयोगाच्या प्रत्येक बेकायदेशीर कृत्याबाबत होता। बरोबर ना? बरोबर आम्ही ऐकत होतो। तुम्ही ऐकत होता, तुम्ही पाहिलं असेल की या देशातला निवडणूक आयोग ज्याने निष्पक्षपाती काम करण्याची जबाबदारी संविधानानुसार घेतलेली आहे, त्या निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबतीमध्ये किती बेकायदेशीरपणे काम केलं आणि पक्षपाती निर्णय घेऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला, ह्याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला। शेवटी आता एका साईडची फक्त आता आर्ग्युमेंट झालेली आहे, अजून आमच्या बाजूची आर्ग्युमेंट आता अजून सुरू व्हायची आहे। जेव्हा आमच्या बाजूची आर्ग्युमेंट जेव्हा चालू होईल त्यावेळेला सत्य बाजू ही जगासमोर येणारच आहे। तर मला त्याच्याबद्दल आत्ता काही बोलण्याची आवश्यकता नाही। आता त्यांच्या आर्ग्युमेंटच्या वरनाच ते जर का एवढे खुश होत असतील की आमच्या विरोधक जर का खुश होत असेल तर त्यांना होऊ द्यात खुश, काय अडचण नाही। परंतु जेव्हा सत्य बाजू समोर येईल, तांत्रिक दृष्ट्या आमची बाजू कशी सत्य आहे, कशी योग्य आहे, हे आमचे वकील जेव्हा तिथे ज्या मुद्दे मांडतील तेव्हा सगळं संबंध जगाच्या लक्षात येईल।